आपल्याला जर का एक चांगली वेल्थ क्रिएट करायची असेल तर शेअर मार्केट सारखा दुसरा कोणता पर्याय नाही। परंतु शेअर मार्केटच्या माध्यमातून आपल्याला वेल्थ क्रिएट करायची असेल तर चांगलं मार्गदर्शनही असणं खूप महत्त्वाचं आहे। आज आपण ह्याच मुद्द्यावरती या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, इनिशियल मार्केट या आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत। सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। त्याच पद्धतीनं तुम्ही इतरांनाही शेअर करून ही माहिती पोहोचवू शकता, जेणेकरून त्यांनाही ही इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल होऊन जाईल। तर मित्रांनो, आज आपण बोनस शेअर याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। बोनस शेअरच्या माध्यमातून आपण वेल्थ कशी क्रिएट करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की बोनस शेअर म्हणजे काय। तर बोनस शेअर म्हणजे काय, तर बोनस शेअरचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला एखाद्या कंपनीचे आपल्याकडे शेअर होल्डिंग्स असेल आणि त्या कंपनीला एक चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट होत असेल तर कंपनी डिव्हिडंड त्याच पद्धतीनं बोनस डिक्लेअर करते आणि हा बोनस त्याच्या शेअरच्या रेशो प्रमाणे दिला जातो। उदाहरणार्थ तुमच्याकडे समजा जर का 100 शेअर्स असतील तर 1:1 हा जर का शेअर डिक्लेअर झाला तर तुम्हाला 100 शेअरच्या बदल्यात 1:1 नुसार 1 शेअर मिळून जातो। मित्रांनो, बोनस शेअर म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय हे जर प्रॉपर समजून घ्यायचं असेल तर माझा ऑलरेडी एक बोनस शेअर संदर्भात मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ठेवला। मार्केटमधून वेल्थ क्रिएट करायची असेल तर आपल्याकडे खूप सारे पर्याय आहेत। त्यापैकी महत्त्वाचे जे पर्याय आहेत ते म्हणजे स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट। परंतु स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला नॉलेज, टेक्निकल, फंडामेंटल या सगळ्या गोष्टींची गरज असते। परंतु कॉमन SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते। तर मार्केटमधून वेल्थ क्रिएट करायची असेल तर आपल्याला SIP, म्युच्युअल फंड, स्टॉक्स असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत। परंतु त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा पर्याय हाही आहे, त्याचं नाव आहे बोनस शेअर। आज आपण त्याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। बोनस शेअर हा एक असा पर्याय आहे की ज्याच्यामध्ये आपण लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक करत राहिलो तर एक चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते। बोनस शेअरला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण हे उदाहरण पाहू शकतो। जर का तुमच्याकडे 100 शेअर्स असतील, एखाद्या कंपनीचे जर का तुमच्याकडे 100 शेअर्स असतील आणि कंपनीने 1:1 असा बोनस रेशो डिक्लेअर केला तर तुम्हाला अतिरिक्त 100 शेअर्स कंपनी देते, म्हणजे तुमच्याकडे टोटल जी शेअर्सची संख्या होती ती 200 होते आणि ह्याच गोष्टीला बोनस शेअर असं म्हटलं जातं। मित्रांनो, बोनसचा जर तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी बोनस रिलेटेड व्हिडिओ बनवला आहे। लिंक त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, तुम्ही तोही जाऊन पाहू शकता, म्हणजे तुम्हाला बोनस शेअरची एक कन्सेप्ट क्लिअर होऊन जाऊ शकेल। मित्रांनो, आता आपण एक्सेलच्या माध्यमातून विप्रो या बोनसचं कॅल्क्युलेशन करून पाहणार आहोत। हा व्हिडिओ आता खूप इम्पॉर्टंट होत जाणार आहे, कारण आपण हे पाहणार आहोत की विप्रोनं जे आपल्याला बोनस दिला आहे तर त्या बोनसमध्ये समजा जर आपण इन्व्हेस्टेड असतो त्या विप्रोमध्ये तर बोनसच्या माध्यमातून आपल्या शेअर्सची क्वांटिटी आपल्या पोर्टफोलिओमध्ये कशा पद्धतीनं वाढत गेली असती आणि आपण इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आणि करंट मार्केटमध्ये आजची विप्रोची जी प्राईज आहे त्याच्याशी जर कंपॅरिझन केलं तर आपला पोर्टफोलिओ कुठपर्यंत गेला असता हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। एक्सेलवरती जो तुम्हाला हा डेटा दिसतोय हा डेटा आपण मनी कंट्रोल या वेबसाईट थ्रू घेतलेला आहे। या वेबसाईट थ्रू आपल्याला बोनस जो डिक्लेअर केला आहे विप्रोने तो कोणत्या इयरला किती दिला आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय। जवळपास मनी कंट्रोल या वेबसाईटमध्ये आपल्याला 1971 पासून जवळपास 1971 पासून जवळपास 2024 पर्यंतचा डेटा आपल्याला मनी कंट्रोल या वेबसाईटमध्ये दिसून येतो आणि तो डेटा आपण आपल्या एक्सेलवरती घेतला आहे आणि ह्या एक्सेलच्या माध्यमातून आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत की आपला बोनस जर आपला शेअर होल्डिंग असतो विप्रोचा पोर्टफोलिओमध्ये तर आपल्याला आज त्याचं होल्डिंग्स किती झाले असते हे बघणार आहोत। तुम्ही जर पाहायला गेलात तर 1971 मध्ये 1:3 हा बोनस विप्रोने डिक्लेअर केला होता आणि ह्याचा अर्थ असा होतो की 3 शेअरच्या बदल्यात तुम्हाला 1 शेअर मिळतो। अशाच पद्धतीने 1:1 1:1 1:1 1:1 1:1 असं तुम्ही जर टोटली चेक केलं, ॲक्च्युली ही एक्सेल शीट तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मनी कंट्रोलमध्ये जाऊन जरी विप्रोचा बोनस हिस्टॉरिकल बोनस डेटा असं जरी टाकलत ना
तरी तुम्हाला टोटली विप्रोची बोनस हिस्ट्री मिळून जाईल. आपण या ठिकाणी आता सर्वप्रथम हे पाहूया की विप्रोची आता करंट मार्केट प्राईस काय आहे, कारण त्यानुसार आपल्याला विप्रोचं कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल. मी लाईव्ह एक्झाम्पलच बघतो. मी विप्रोची करंट मार्केट प्राईस टाकलं आहे गुगलवरती. यानुसार आपल्याला काय कळणार आहे, तर विप्रोची जे करंट मार्केट प्राईस काय आहे हे आपल्याला आत्ताच्या प्रेझेंट डेटला विप्रोची करंट मार्केट प्राईस काय आहे हे आपण ह्या माध्यमातून बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल. आपण डायरेक्ट मनी कंट्रोलच्याच वेबसाईटवरती आलो आहे. मनी कंट्रोल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही पाहता या ठिकाणी 239.75 एवढी विप्रोची करंट मार्केट प्राईस दिसते. ओके, हा विप्रोचा चार्ट आहे. आपण ही प्राईस आपण एक्सेलवरती पुन्हा लिहून ठेवूया. 239.75 विप्रो करंट मार्केट प्राईस. $239 आपण अप्रॉक्स 239 पकडू. ओके, आता आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. आता मोठी जर आपण कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर आपण 1975 पासून न पकडता फक्त आपण कॅल्क्युलेशन करणार 2010 पासून. ओके, मी या ठिकाणी ड्रॉ करून ठेवतो. आपण फक्त या 3 ते 4 म्हणजे जवळपास आपण ह्या 4 इयरचंच फक्त बोनस कॅल्क्युलेशन करून पाहणार आहोत. त्या अगोदर आपण एकदा चार्टवरती जाऊया आणि बघूया की 2010 मध्ये विप्रोची मार्केट प्राईस काय होती. आपण पुन्हा येतोय चार्टवरती. पण मनी कंट्रोलच्या माध्यमातूनच विप्रोचा चार्ट ओपन केला आणि आपण ओपन करतोय मंथली चार्ट. हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल की मला नक्की काय सांगायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही बघताय तर आपण 2010 पासून एक कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करणार आहोत. आपण अज्यूम करूया की आपण असं गृहीत धरूया की 2010 मध्ये आपण फक्त 100 शेअर्स बाय केलेत. ओके, आता 2010 मध्ये आपण जर 100 शेअर बाय करतोय तर 100 शेअरची प्राईस एक्झॅक्ट किती असेल तेही पाहून घेऊया. दोन 2010 मध्ये जर का आपण 100 शेअर बाय करतोय तर 100 शेअरची प्राईस किती असेल हेही आपण बघूया. आता हा आहे 1 जानेवारी 2010. ही मंथची कॅन्डल आहे 1 जानेवारी 2010ची. नोव्हेंबर डिसेंबर आणि ही आहे डिसेंबरची कॅन्डल 2010. आता याच्यामध्ये जर आपण एक हा आहे अप आणि ही आहे डाऊन, म्हणजे जवळपास ह्या बॉक्समध्ये जर विचार केलात तुम्ही तर 2010 म्हणजे 1 जानेवारी 2010 ते 1 डिसेंबर 2010 ह्या एवढ्या पिरियडमध्ये या शेअर्सचा एक लो आहे 69.42 आणि हाय आहे 93.79. आपण ह्या पूर्ण इयरमध्ये एक ॲप्रॉक्स प्राईस 90 रुपीज पकडून जाऊ. आपण ह्या पूर्ण पिरियडमध्ये जवळपास ॲप्रॉक्सिमेटली एक 90 रुपीज प्राईस पकडून जाऊ. म्हणजे या शेअर्समध्ये विप्रोच्या शेअर्समध्ये 2010 मध्ये आपल्याला एक लो 69.42 म्हणजे 69 एवढा मिळाला आहे आणि हाय जो आहे तो आपला 93 एवढा मिळाला आहे. परंतु आपण या दोन्ही जी लो आणि हाय याच्यापैकी एक 90 रुपीज प्राईस पकडून जाऊ आणि त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करू की बोनस जर आपण आजच्या कंडिशनला जर चेक करायचं म्हटलं तर आपल्या बोनसची अमाऊंट किती जाऊ शकते हे आपण आता एक्सेलवरती लिहून घेऊया की 90 रुपीज. या ठिकाणी मी लिहून घेतोय 90 रुपीज. याचा अर्थ हा आहे की 90ला आपण 2010 मध्ये 90 रुपयाच्या प्राईजनुसार आपण विप्रोचे 100 शेअर्स घेतले होते. आता जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर 90 गुणिले 100 आपली इन्व्हेस्टमेंट होती ओनली 99,000 रुपीज.
ओके, ही आहे आपली इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इनिशियल आपली जी इन्व्हेस्टमेंट होती ती 90, इनिशियल जी आपली इन्व्हेस्टमेंट आहे ती 9,000 रुपये एवढी आहे. आता यानुसार आपण कॅल्क्युलेशन. तर मित्रांनो 2010 मध्ये आपण 90 रुपीज प्रमाणे 100 जर शेअर्स बाय केले तर आपली इन्व्हेस्टमेंट झाली 9,000 रुपये. आता आपण हे बोनसचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. फर्स्ट टाइम विप्रोने आपल्याला जो बोनस डिक्लेअर केला तो 2:3 हा बोनस डिक्लेअर केलेला आहे. ओके, तर ह्या बोनसचं कॅल्क्युलेशन आपण कसं करू शकतो, तर 100 डिवायडेड बाय 3 इंटू 2 म्हणजे आपल्याला 66 बोनस रेशोनुसार आपल्याला शेअर्स मिळाले. मग आपल्या आता टोटल शेअर्स झाले किती, तर तेही आपण बघूया. 100 प्लस 66.66 प्लस 66.66 म्हणजे एक मिनिट, 100 प्लस 66 म्हणजे 166 ही आपली शेअर्सची क्वांटिटी झाली 2010च्या एंडिंगच्या आसपास. कारण 2010 मध्ये 15 जून 2010 या डेटला आपल्याला बोनसची एक्स बोनस डेट आपल्याला डिक्लेअर झालेली कळली. म्हणजे एंड ऑफ द इयर आपल्याला जवळपास 166 शेअर्स झालेले आहेत. ओके, आणि एंडला जर त्यावेळेलाच तुम्ही जर पाहायला गेलात तर 93च्या आसपास काहीतरी अमाऊंट, 93च्या आसपास काहीतरी आपली प्राईज आपल्याला दिसत होती बोनस शेअर्सची. मग 93 जर आपण चेक केलं तरी त्याच इयरला आपल्याला जवळपास इंटू 166 म्हणजे त्याच इयरला आपल्या प्राईजनुसार चेक केल्यानंतर आपल्याला 15,500 पर्यंत आपला पोर्टफोलिओ गेलेला आपल्याला दिसून येतोय. कारण मगाशीच आपण जो ग्राफ बघितला त्या ग्राफमध्ये 69 एक डाऊन आणि आपल्याला मॅक्झिमम 93 ही आपली एक हाय प्राईज आपल्याला त्या इयरमध्ये झालेली दिसली. 93 प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करतोय, 90ला आपण बाईंग केलं आहे. मित्रांनो हा व्हिडिओ शांतपणे पहा, कारण कॅल्क्युलेशन समजून घेणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे शांतपणे पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बोनसचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं होतं. त्यानंतर आपला सेकंड रेशो होतोय 2017. 2017मध्ये विप्रोने पुन्हा बोनस डिक्लेअर केला आणि त्याचा रेशो होता 1:1. ओके, 1:1 हा सिम्पली बोनस रेशो आहे. आता 1:1चं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 166 प्लस शेअर मिळणार होते, कारण एका शेअर्सच्या बदल्यास एक शेअर. फॉर एव्हरी 1 शेअर हेल्ड होल्डर विल रिसीव्ह 1 बोनस शेअर. या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन करतोय 166 प्लस सेम 166.6667 म्हणजे आपल्याकडे बोनसची क्वांटिटी झाली 333 एवढी आपली बोनसची क्वांटिटी झालेली आपल्याला 2017मध्ये. ओके, म्हणजे आपले 100 शेअर्सचे 2017 पर्यंत 333 शेअर्स झालेले आहेत. आता पुन्हा समजा जर आपण 2017मध्ये एक चार्टवरती गेलो आणि विप्रोचा चार्ट काय सांगतो हे जर पाहायला गेलो तर आपण एक ॲव्हरेज प्राईस पकडू शकतो. 2017 13/2017 ठीक आहे. या जर प्राईजमध्ये तुम्ही बघताय ते 108 वगैरे समथिंग प्राईज आपल्याला झालेली दिसते. हा 2016चा चार्ट आहे, हा 2017चा इथून चार्ट चालू होतोय आणि एवढ्या आसपास 2017चा चार्ट आहे. आपण ॲप्रॉक्सिमेटली 100 जरी प्राईज पकडली, 100 जरी प्राईज पकडली आपण ह्या ठिकाणी जर 100 पकडतोय आपण आणि कॅल्क्युलेशन करतोय 100 इंटू आपली अमाऊंट झाली 33,333 रुपये. ओके, 100 शेअर्स आपण बाय केले होते 2010मध्ये. 90ला जवळपास 100 रुपीज एवढा डिफरन्स झाला 2017पर्यंत. आणि 2017ला ज्या वेळेला 100 रुपीजच्या आसपास आपण एक ॲप्रॉक्स प्राईज पकडले त्या टायमिंगला आपल्या 333 शेअर्सला इंटू केल्यानंतर एवढी अमाऊंट आपल्या पोर्टफोलिओमध्ये आलेली दिसून येते. आणि हीच पॉवर आहे शेअर्सच्या बोनस शेअर्सची. ओके, आता आपण येतोय 2019मध्ये. 2019मध्ये या शेअर्सनं 1:3 हा बोनस डिक्लेअर केला. याचा अर्थ असा होतो की 3 शेअर्सच्या बदल्यात आपल्याला 1 शेअर मिळतोय. हा बोनसचा जो रेशो आहे ना, हा तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण या रेशोनुसार आपल्याला बोनस मिळत असतो.
ओके, आता आपण पुन्हा कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर मित्रांनो 2019 मध्ये ह्या शेअर्सनं जो बोनस डिक्लेअर केला आहे हा याचा रेशो आहे 1:3. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं होणार आहे, तर याचं कॅल्क्युलेशन आपण अशा पद्धतीनं करणार आहोत की आपल्याकडे मूळ शेअर आहेत 333 शेअर्स आहेत, डिवायडेड बाय 3 म्हणजे आपल्याला 111 शेअर्स. तर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं 2019चं 1:3. 1:3 नुसार आपल्याला 333ला जर डिवाइड केलं आपण 3नं तर 3 शेअर्सच्या बदल्यात 1 शेअर. मग अशा पद्धतीने आपल्याला 111 शेअर्स मिळाले. आता टोटल शेअर्सची क्वांटिटी आपली किती झाली तर ते आपण पाहतोय 333 प्लस 111. आपल्या शेअर्सची टोटल क्वांटिटी झाली 444. आता हेच पुन्हा आपण एकदा चार्टवरती जाऊन चेक करूया की 2019 मध्ये ह्या शेअर्सची एक्झॅक्ट प्राइस काय होती. आपण चाललोय पुन्हा चार्टवरती. 2019 जानेवारी 2019 आणि आपण एंड करतोय जानेवारी डिसेंबर 2019. ओके, हा चार्ट आहे जानेवारी 2019चा डिसेंबर 2019चा. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात तर एक लो आपल्याला मिळतोय 118चा आणि हाय मिळतोय 150चा. ओके, या ठिकाणी पण 108चा वगैरे हाय आहे. आपण ॲप्रॉक्स जर पकडायला गेलो की 130 किंवा 120, चला आपण 120 पकडूया. 120 जरी आपण एक प्राईस पकडली तरी आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपण प्रॉफिटमध्ये किती आहोत पहा, इंटू 120. जवळपास आपली इन्व्हेस्टमेंट 9,000ची होती आणि आता आपल्याला या ठिकाणी 53,000 ॲप्रॉक्सिमेटली प्राईस दिसून येते. म्हणजे ही आहे बोनसची पॉवर. ओके, हे झाले आपण आत्तापर्यंत काढलेले ओनली 3 इयर्सचा बोनस रेशो काढला आहे आणि आपली इन्व्हेस्टमेंट आत्तापर्यंत 2010 ते 2019 एवढ्या पिरियडपर्यंत चाललेले आहे. आता त्यानंतर विप्रोने जो डायरेक्ट बोनस डिक्लेअर केला तो 2024मध्ये केला आणि तो रेशो होता 1:1 आणि 1:1 हा सिम्पली रेशो सेम शेअर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये येऊन जातात. म्हणजे एकच मिनिट आपण कॉपी करून घेऊया. सॉरी, इथं आपण फॉर्म्युला लावला आहे नाही का, 444.444 प्लस 5 हे प्लस हे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 2024मध्ये 888 एवढ्या शेअर्सची क्वांटिटी आलेली दिसून येते. ओके, तर मित्रांनो 2024मध्ये जर आपण 888 एवढी क्वांटिटी आलेली दिसते तर 2010 पासून 2024पर्यंत जाणारी ही जी जर्नी आहे या जर्नीमध्ये तुम्हाला टाईम देणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्या टाईम पिरियडमध्येच तुम्हाला हा बोनस रेशो मिळाला आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला एक डिव्हिडंडही मिळून गेला असेल. कारण रिसेंटली जर तुम्ही 2024मध्ये जो विप्रोनं डिव्हिडंड डिक्लेअर केला तो पाहायला गेलात तरीही तुम्हाला कळून येईल की 6 रुपीज पर शेअर्स एवढा विप्रोनं आपल्याला डिव्हिडंड दिला होता. तर मोठामोठी जर आपण 6 रुपीजनुसार जरी कॅल्क्युलेशन केलं तरी 888 इंटू 6 तुम्हाला फक्त 5,333 रुपये हा फक्त डिव्हिडंड येऊन गेला असेल. ॲक्च्युली ह्या पिरियडमध्ये विप्रोनं खूप वेळा डिव्हिडंड दिलाच असेल 101%. परंतु आपण फक्त 2024चा पाहूया कारण 2024मध्ये मलासुद्धा डिव्हिडंड आलेला आहे विप्रोचा. ओके मित्रांनो, सर्वप्रथम हा जो व्हिडिओ आहे कोणती बाईंग किंवा सेलिंगचा रिकमेंडेशन मी करत नाही आहे. तुम्हाला या शेअर्समध्ये जर का बाय सेल करायचं असेल तर तुम्ही टोटली तुमच्या ॲडवायझरशी डिस्कशन करून त्याचा सल्ला घेऊनच ह्या शेअर्समध्ये किंवा बोनसचा कोणताही शेअर असेल त्याच्यामध्ये बाय किंवा सेल करू शकता. पुन्हा आपण आपल्या व्हिडिओवरती येऊया. तर आजच्या कंडिशनला आपल्याला 888 एवढे शेअर्स मिळालेत. आता मोठामोठी आपण जर कॅल्क्युलेशन करायला गेलो तर इन्व्हेस्टमेंट आपली 9,000 होती आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की विप्रोची करंट मार्केट प्राईस काय तर 239. आता आपण कॅल्क्युलेशन डायरेक्ट आजच्या डेटला करूया. आज जर आपण आहोत जवळपास 13 एप्रिल 2025मध्ये आहोत आणि 13 एप्रिल 2025मध्ये
आपल्याला 239 एवढी विप्रोची प्राईस दिसते. तर आपण 888 इंटू 239 मित्रांनो तुमच्या समोर आहे कॅल्क्युलेशन. 2,12,444 रुपये, 2,12,444 रुपीज तुमची इन्व्हेस्टमेंट होती फक्त 9,000ची. ओके, आणि तुम्हाला प्रॉफिट दिसतं या ठिकाणी. प्रॉफिटही आपण काढूया लगेच. हे मायनस निव्वळ तुमचं प्रॉफिट 2,03,444 रुपये हे निव्वळ तुमचं प्रॉफिट आहे. आणि ही आहे ताकद बोनस शेअरची. त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की ज्या पद्धतीने SIP म्युच्युअल फंड याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच पद्धतीने एक स्ट्रॉंग फायनान्शियली स्ट्रॉंग असणारी कंपनी जिचा बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग आहे, अशा बिझनेस मॉडेलवाल्या त्याच पद्धतीनं फायनान्शियली स्ट्रॉंग असणाऱ्या कंपनीमध्ये एक टेक्निकल ॲनालिसिस करून एक राईट टायमिंगला आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो का, याचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. हा जो पूर्ण रेकॉर्ड आहे हा तुमच्या समोरच मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कॅल्क्युलेशन जर समजलं नसेल तर तुम्ही एकदा पुन्हा पाहू शकता, ज्या माध्यमातून तुम्हाला हे गोष्ट क्लिअर होईल की या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला हे कळेल की हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं मी केलं आहे. बोनस जो डिक्लेअर केला आहे कंपनीनं, त्या बोनसच्या माध्यमातून तुम्हाला हे कळेल की कंपनी कशा पद्धतीनं शेअर्सची क्वांटिटी वाढवते. आता मुद्दा हाही आहे त्या ठिकाणी मी पहिलंच क्लिअर केल्याप्रमाणे, ज्या वेळेला कंपनी बोनस डिक्लेअर करते त्यावेळेला कंपनी रेशोनुसार प्राईजमध्येही चेंजेस करते. उदाहरणार्थ 400 रुपीज जर तुमच्याकडे ज्या वेळेला तुमचा शेअर्स 400 रुपीज असेल आणि कंपनीनं जर का बोनस डिक्लेअर केला 1:1, तर 1:1 नुसार कंपनी प्राईजमध्येही चेंज होतो का, प्राईज स्प्लिट होते आणि तुमची प्राईज 200 होते. 1:1 नुसार 200 होते, म्हणजे ती प्राईज तुमची अर्ध्या भागामध्ये डिवाईड होते. ज्या वेळेला कंपनी 3:1 हा रेशो डिक्लेअर 1:3 हा रेशो डिक्लेअर करते, म्हणजे 3 शेअर्सच्या बदल्यात 1 शेअर, त्यावेळेला तुमच्या बोनस डिक्लेअर झाल्यानंतर शेअर्सची प्राईजही तुमची 3 पार्टमध्ये डिवाईड होते, हेही लक्षात घ्या. पण ह्याचा फायदा आपल्याला हा आहे की त्यानुसार आपल्या त्या शेअर्सची मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढते, बायर्स येतात आणि बायर्स आल्यानंतर तुम्हाला प्राईज बाईंगनंतर एक चांगल्या ग्रोथमध्ये शेअर्स वर गेलेला दिसून येतो. ओके, त्याच पद्धतीनं प्राईज डिवाईड झाल्यानंतर तुम्ही बोनस व्यतिरिक्तही त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता, बाय करू शकता आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अजूनही त्या शेअर्सची क्वांटिटी वाढवू शकता. हे जे मी कॅल्क्युलेशन दाखवलं आहे हे फक्त 100 शेअर्सचं कॅल्क्युलेशन आहे विदिन 2010 to 2024 पर्यंतचं. ह्या पिरियडमध्ये तुम्ही ॲडिशनली शेअर्समध्ये बाय करू शकता किंवा ॲडिशनल एक डाऊन ट्रेंड बघून, एक चांगला पॅटर्न बघून त्या शेअर्समध्ये तुम्ही अजूनही गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ या ठिकाणी ही जे 888.88 एवढी क्वांटिटी आपल्या शेअर्सची दिसते, त्याच शेअर्सच्या क्वांटिटीमध्ये समजा जर का आपण 1000 एवढी क्वांटिटी केली, या 2010 ते 2024 या पिरियडमध्ये तुम्हाला एक डाऊन ट्रेंड चांगला दिसला, एक पॅटर्न चांगला दिसला आणि तुम्ही ॲडिशनल शेअर्स बाय केले आणि तसे बाय केलेल्या शेअर्सनंतर तुमच्या शेअर्सची क्वांटिटी समजा जर का 1000 असेल, तरीही तुम्ही पाहू शकता की इथे प्राईस कशा पद्धतीनं चेंज होते. 1000च्या इथे ऐवजी आपण समजा 1500 केली तरीही तुम्ही पाहू शकताय. ओके, तर मित्रांनो हे झालं हिस्टॉरिकल डेटा. आता फ्युचर काय आपण ह्याच्याबद्दलही बोलणार आहोत. ओके, तर फ्युचर काय, तर मित्रांनो आता आपण फ्युचरच्या संदर्भात बोलणार आहोत. हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट असेल. 2025 ओके, सततचे मार्केटचे जे सेंटिमेंट्स आहेत, जे क्रायसिस मार्केटमध्ये चालू आहेत, टेरिफ किंवा इतर कोणत्या टॅक्सेशनबद्दल जे काय मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जे इश्यूज चालू आहेत, त्याच्यामुळे आत्ता जर आपण पाहायला गेलो आहे विप्रोचा चार्ट जर तुम्ही पाहताय तर तुमच्या क्लिअरली लक्षात येईल की विप्रो काय चाललं आहे सध्या. आपण डे वाईज जर चेक करतो आहे तर विप्रो कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये असताना आपल्याला दिसून येतो आहे. मग आपण काय करू शकतो, डाऊन ट्रेंडमध्ये आहे, एक चांगला पॅटर्न मिळाला तर आपण काय करू शकतो याचा तुम्ही थोडा विचार करा. ओके, आता आपण पकडतोय की 2025 ते 2035 ह्या पिरियडमध्ये आपण काय करू शकतो. समजा
आपल्याकडे आहे 50,000 रुपये. 50,000 हे कॅपिटल घेऊन समजा जर आपण 2025 मध्ये उतरलो, 50,000 आणि इथे 2035. आपल्याकडे पिरियड आहे 10 वर्षाचा. 2035चं तुम्ही टार्गेट ठेवलं, त्या 10 वर्षामध्ये विप्रो कमीत कमी आपल्याला 2 वेळा तरी बोनस डिक्लेअर करू शकतो. 2 वेळा. याच्यामध्ये असेल आपल्याला 1:1च आपण पकडूया. आपण मोठी कॅल्क्युलेशन इकडे तिकडे न करता फक्त 1:1 1:1 हेच कॅल्क्युलेशन करूया. 50,000. आता सर्वप्रथम आत्ताच्या कंडिशनमध्ये जर का आपण एक चांगला पॅटर्न बघितला, प्राईज रेंज बघितली, तर आपण एक चेक केलं तर आपल्याला 100 शेअर्स घेण्यासाठी किती रुपये लागू शकतात. 100 आजची प्राईज काय आहे तर 239. ओके, 100 शेअर्स घेण्यासाठी आपल्याला किती लागतील. 200 इंटू 239. या ठिकाणी आय थिंक फॉर्म्युला लागला आहे, तर या ठिकाणी बघूया. 100 इंटू 239. आपल्याला कॅपिटल लागते 23,900. आता ह्यामध्ये पाहायला गेलात तर हे आपले 50,000. एक मिनिट, जर 50,000 5,000 झाले त्या ठिकाणी. 50,000 मायनस, तरी आपल्याकडे 26,000 रुपीज हे कॅपिटल आपल्याकडे बॅलन्स राहते. ओके, तर 100 शेअर्स जर आपण बाय केले आणि 2025 ते 2035 या पिरियडमध्ये समजा त्या शेअर्समध्ये एक 1:1 हा बोनस रेशो डिक्लेअर झाला, तो तर इयर कोणतंही असेल, 2026 असेल, 27 असेल, 28 असेल, कोणतंही असू शकतं, किंवा फायनान्शियली फंडामेंटल किंवा टेक्निकल ॲनालिसिसनुसार जर तुम्ही चेक केलं तर त्या शेअर्समध्ये इन फ्युचर काही होऊ शकतं. पण एक आपण अज्युम करतोय की 2025 एक गृहीत धरतोय आपण, 2025 ते 2035 पर्यंत 2च वेळा तो शेअर्स बोनस डिक्लेअर करतोय. ओके, तर या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात तर 1:1 बोनस रेशोनुसार आपल्याला 200 शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये येतील. ओके, त्यानंतर समजा एक आपल्याला चांगला डाऊन ट्रेंड दिसला किंवा एक चांगला पॅटर्न दिसला तर आपण पुन्हा थोडेफार शेअर बाय केले, कारण आपल्याकडे 26,000 अजून आहेत. ओके, तर त्या 26,000चा यूज करून आपण पुन्हा 50 शेअर्स फक्त बाय केले, कारण त्यानंतर शेअर्स कदाचित वरती जाऊ शकतोय म्हटल्यानंतर आपण फक्त 50 शेअर्स बाय केले. तर त्या टायमिंगला आपल्या शेअर्सची क्वांटिटी होणार 250. आणि सेकंड आपण बोनस पुन्हा कन्सिडर करतोय की 1:1. 1:1 250 प्लस 250 आपल्याकडे झाले टोटल 500 शेअर्स. आता 500 शेअर्स झाल्यानंतर 2035 पर्यंत हा शेअर्स मिनिमम 500 तर गाठू शकतोय. जो शेअर कंटिन्युअसली बोनस देतोय, डिव्हिडंड देतोय, एक चांगली प्रॉफिटेबल ग्रोथ दाखवतोय, IT सेक्टरमध्ये असल्यामुळे तो AI आपली नवीन बिझनेस मॉडेल क्रिएट करणारं, म्हणजे वेगवेगळ्या न्यूज येत आहेत AI येण्याच्या. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या IT सेक्टरमध्ये आहे, कन्झ्युमर सेक्टरमध्ये आहे. असा जो शेअर्स ज्याची फंडामेंटली स्ट्रॉंग आहे त्या शेअर्सची प्राईज मिनिमम 500 रुपीज तरी जाऊ शकते. आपण एक कन्सिडर करतो की 500 किंवा आपण 450 ही जर एक प्राईज पकडली आपण, तर आपण कॅल्क्युलेशन करूया. 500 इंटू 450 तुमच्या समोर आहे उदाहरण 2,25,000 रुपीज. आपण इन्व्हेस्टमेंट काढलं होतं फक्त 50,000. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ज्या कंपनीची फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, ज्याचं बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग आहे, अशा शेअर्समध्ये आपण जर लॉंग टर्म विजन ठेवून इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर आपला एक पोर्टफोलिओ खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला डिव्हिडंड त्याचाही येऊ शकतो. तोही आपण एक चांगला पॉईंट आपल्याला ह्या शेअर्सच्या माध्यमातून अवेलेबल होऊ शकतो. मित्रांनो, कॅल्क्युलेशन समजलं नसेल तर पूर्ण शांतपणे वेळ असेल त्या टायमिंगला हे कॅल्क्युलेशन पहा. तुम्हाला नक्कीच
कन्सेप्ट क्लिअर होईल की बोनस शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किती इम्पॉर्टंट आहे. SIP म्युच्युअल फंडप्रमाणे बोनस शेअरमध्येही आपण सातत्यानं छोटे क्वांटिटीमध्ये जर शेअर बाय केले तर आपल्या पोर्टफोलिओची प्राईस खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.